है अभी मालवन में। कल पहुँचे रात को 10 बजे। ये देखिए अपनी बाइक्स यहाँ पर लगी हुई है और ये देखिए मेरी बाइक कल क्रैश हो गई। इसे खोलकर फिक्स कर देंगे। फिर अंदर का जो ब्रैकेट रहता है वो टूट गया है और ये वाला एक पीस ये टूट गया है, सो इसे फिक्स कर देंगे। और दोस्तों इम्पोर्टेंस ऑफ क्रैश गार्ड्स, जो बोलते हैं क्रैश गार्ड सिर्फ शो के लिए रहता है, कुछ फ़ायदा नहीं है उसका। ये देखिए स्लाइडर्स कितने घसे हैं। अगर ये क्रैश गार्ड्स नहीं रहते तो ये पूरा इम्पैक्ट गाड़ी के ऊपर आता था और इंजन भी डैमेज हो सकता था कल, लेकिन क्रैश गार्ड्स की वजह से कुछ नहीं हुआ है। क्रैश गार्ड्स और मफलर कवर डैमेज हो गया। हम लोग हैं अभी मालवन बीच पर। सुबह बाइक रिपेयर कर दिया, ओके हो गया सब। और अभी हम लोग आए हैं मालवन बीच के ऊपर, यहाँ पर लंच भी कर लिया और आगे जा रहे हैं सिंधुदुर्ग फोर्ट विज़िट करने के लिए। वो देखिए वो वाला एक फेरी पॉइंट है, फेरी पॉइंट से फिर फेरी लेकर और वहाँ पर जाना पड़ता है, वो है सिंधुदुर्ग फोर्ट। और ये देखो यहाँ पर वाटर स्पोर्ट्स एक्टिविटीज़ हो रही है। ये सब हम लोग प्लान कर रहे हैं इवनिंग में करने का। और इवनिंग में एक सनसेट पॉइंट है, वो भी विज़िट करना है। शायद सनसेट देखने के लिए नहीं मिलेगा ऐसा लग रहा है, क्योंकि वेदर बहुत ही क्लाउडी है। देखते हैं अगर लकी रहेंगे तो सनसेट भी अच्छा व्यू करने के लिए मिलेगा वहाँ से, क्योंकि वो सनसेट वाला पॉइंट बहुत ही ब्यूटीफुल है।
यहाँ पर अपना होगा प्री सेशन ट्रेनिंग सेशन चालू होगा स्कूबा डाइविंग का। शैलो वाटर में हमें ट्रेनिंग दे देंगे पानी के अंदर कैसे डाइविंग करना है, और फिर बाद में डीप वाटर्स में लेके जाएंगे। लॅडर कनेक्ट केल्यानंतर इथे सिंगल स्टेप आपल्याला खाली यायचं आहे, लॅडरला होल्ड करून थांबायचं आहे, डायरेक्ट जंप नाही करायची कारण कमरेला बेल्ट बांधलेला आहे तुमचा। ओके, त्यामुळे तिथे थांबायचं आहे। तिथे गेल्यानंतर आपण जसं ट्रेनिंग सेशनमध्ये जॅकेट घातलं BCD बुओयन्सी कंट्रोल डिव्हाइस ते तिथे आपल्याला घालायचं आहे। तिथे घातल्यानंतर आपली डायव्हिंग स्टार्ट होणार आहे। डायव्हिंग स्टार्ट झाली की आहे अथर्व दादा, हा तुमचे फोटो अंडर वॉटर फोटोग्राफर आहे आपला, तो तुमचे फोटो क्लिक करणार आहे पाण्यामध्ये। 20 मिनिट्स अंडर वॉटर पूर्ण मरीन लाईफ एक्सप्लोर करणार आहे, ज्याच्यामध्ये कोरल, आतमध्ये ग्रीनरी, मरीन रॉक, ओके मरीन फ्लावर, ओके आणि मरीन फिशेस। ओके, हे पूर्ण आपण तिथे एक्सप्लोर करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपले डायव्ह येईल। ओके, समजलं तुम्हाला? ऑल गुड, ऑल साइड। आरडी बेस्ट ऑफ लक। थँक्यू। हे तुझे पुढचा पुढे रे, तू भाई आहे तर आपण बोलतो आहे तर दादांचं शूटिंग चाललं। प्रॉपरली स्कूबा डायव्हिंग करतो। पूर्ण 30 मिनिटं आपला स्कूबा डायव्हिंगचा सेशन असतो। ओके, त्या 30 मिनिटांमधले जे पहिले जे 15 मिनिटं असतात त्याच्यामध्ये आपण समुद्राच्या किनारी शॅलो वॉटरमध्ये जाऊन पहिली प्रॅक्टिस करतो। कारण इथे बेसिकली काय डायरेक्टली बोटमध्ये आपण जे बाकी असतात ते डायरेक्टली येतात, वरती ट्रेनिंग होते आणि डायरेक्ट आपण समुद्राच्या पाण्यामध्ये स्कूबा डायव्हिंगला उतरतो। त्यामुळे गेस्ट घाबरतात। त्यामुळे आपण पहिली समुद्राच्या किनारी कमरे एवढ्या पाण्यामध्ये म्हणजे शॅलो वॉटरमध्ये पहिली ट्रेनिंग घेतो। त्या ट्रेनिंगमध्ये आपण शिकवतो की पाण्यामध्ये श्वास कसा घ्यायचा आहे, कसा सोडायचा आहे, पाण्यामध्ये तुमचा ब्रीथ इन पॅटर्न काय असला पाहिजे। आपण जवळजवळ 1 फुटापासून 30 फूट 25 फूट 35 फूट एवढ्या डेप्थ, पुढे पण डेप्थ आहे, इन्क्लाइन पोर्शन आहे त्यामुळे। पण जसं जसं आपण खाली जातो तसं आपल्या कानावरती प्रेशर येतो, तर तो प्रेशर आपल्याला कुठल्या टेक्निकने रिलीज करायचा आहे ह्या सर्व गोष्टी डिटेल तिथे देतो। त्याच्यानंतर स्कूबा डायव्हिंगसाठी आपण तोंडामध्ये एक पार्ट पकडतो ऑक्सिजनचा, ज्याच्या सहारे आपण ब्रीथ इन ब्रीथ आउट करतो। तो जो पार्ट आहे तो बेसिकली आपण प्रत्येकाला सेपरेट देतो। हायजीनची गोष्ट लक्षात घेता तो पार्ट आपण प्रत्येकाला सेपरेट देतो। सेपरेट दिल्यानंतर स्कूबा डायव्हिंगची आपण प्रॅक्टिस करतो शॅलो वॉटरमध्ये। ती 15 मिनिटची ट्रेनिंग झाली, तुम्ही कम्फर्टेबल झालात की मग आपण बोटमध्ये बसतो आणि इथे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला आपल्या 3 डायव्ह साईड आहेत। एक आहे ती 1 नंबर पॉईंट आहे,
2 आहे तो इकडे ह्या साईडला धरण पॉईंट आहे. धरण पॉईंट इकडे खडकं दिसतात ती. आणि तिसरा पॉईंट म्हणजे इथे बेसिक चालू असतं सर्व गोष्टी. ठीक आहे, इथे तिसरा पॉईंट आहे. तर ह्या 3 पॉईंटला आपण डायव्हिंग करतो. डायव्हिंग करताना मग आपण बोटमधून डायव्हिंग साईडवर आल्यानंतर आपली 20 मिनटं प्रॉपर 20 मिनटं अंडर वॉटर असतात. त्या 20 मिनटांमध्ये आपल्याला पहिले स्कुबा डायव्हिंगचे फोटोज, स्कुबा डायव्हिंगची गोप्रो क्वालिटीची व्हिडिओ हे पूर्णपणे आमच्याकडून कॉम्प्लिमेंटरी ॲज अ फ्री तुम्हाला डायव्हिंगबद्दल दिलं जातं. आणि त्याच्यामध्ये आपण मग कोरल, मरीन ग्रीनरी, मरीन रॉक, मरीन फिशेस हे पूर्ण 20 मिनिटसाठी एक्सप्लोअर करतो. तर तुम्हाला जर करायचं असेल तर इन्स्टा, यूट्यूबवर डायव्ह विथ संग्राम हे माझं पेज आहे. तिथे जा, तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. पूर्णपणे प्रॉपर स्कुबा डायव्हिंग एक्सप्लोअर करायची असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. ये देखिए बीच पर ये ऐसा फिश का ऑक्शन लगता है. अभी इस ऑक्शन से हम लोग फिश लेने वाले हैं. सो दोस्तों अभी हम लोग जा रहे हैं क्षितिज के फार्म वाले रेस्टोरेंट पे उसे मिलने के लिए. पहुंच गए क्षितिज के फार्म पर. ये देखो, ये सब ट्रीज़ उसके फार्म के ट्रीज़ है. आता आपण आहोत चिरंजीव आमराईमध्ये. तर ही साधारण 33 एकर आंब्याची बाग आहे. दाखवतो आपण तिथे प्रामुख्याने जवळपास 1800 to 2000 आंब्याची मोठी कलमं आहेत. आणि त्यापैकी मेजॉरिटी जे आहेत ते हापूसची कलमं आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त 10, 12, 11 आणखीन व्हरायटीज आपल्याकडे आहेत. तोतापुरी म्हणा, पायरी म्हणा, दूधपेडा म्हणा, रत्ना म्हणा, मग एक वेगळी व्हरायटी टॉम ॲटकिन्स म्हणतो ती आहे. सो 33 एकर म्हटले जवळपास 23 एकर जी आहे ती लागवड केलेली आहे. 10 एकर जी आहे ती सध्या रिकामी ठेवलेली आहे. एक रेस्टॉरंट आहे आपल्या इथे. आणि ती रिकामी एरियामध्ये आता पुढे जाऊन काही टुरिझम रिलेटेड डेव्हलपमेंट काही करायचे प्लॅन्स आहेत. आणि इथे आहे तो बेसिकली 30 वर्ष झाली ही जागा घेऊन. तेव्हा हे जंगल होता पूर्ण, ते कम्प्लिटली क्लिअर केलं. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू करून एव्हरी इयर 200 अशी करून आता कलमं लावलेली आहेत. तर सध्या आता त्याच्यात 2000 जवळपास आंब्याची कलमं आहेत. त्या व्यतिरिक्त आता हे अगोदर मँगो स्टोरेज होतं, म्हणजे इकडे पूर्ण पॅकिंग वगैरे सगळं व्हायचं. पण आता इथे माझी बहीण आणि भाऊजी हे परमनंटली राहतात. त्यांचे एक छोटंसं शेत आहे तिकडे, जिकडे हळदी म्हणा, मिरची म्हणा, किंवा अद्रक म्हणा, पेपर म्हणा, काळी मिरी म्हणतो, तर ते सगळं तिथे आम्ही त्याचं उत्पादन करतो.
आता हे जे गुलाब बघताय तुम्ही, हां जे नारळाच्या अळीमध्ये लावलेले आहेत, त्या गुलाबांपासून आपण गुलकंद तयार करतो. ओके. तर अपार्ट फ्रॉम मँगो फार्म्स बरेचसे अजून आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत. लोणची म्हणा, आवळ्याचं वगैरे, ते सगळं आहे ना, ते सगळं जेवढं ज्याचं जे मेन रॉ इन्ग्रेडियंट आहे, रॉ मटेरियल, ते सगळं आपल्या बागेतलंच आहे. आवळ्याची झाडं आपल्याकडे आहेत, गुलाबं आपल्याकडे आहेत. तर आता आपण आहोत देवगडमध्ये. सो ही बाग देवगडात आली. मागे जे तुम्ही ब्रिज क्रॉस केलात त्यानंतर आता देवगड तालुका लागतो. सो देवगड सिंधुदुर्ग रत्नागिरीमधली वन ऑफ द लार्जेस्ट मँगो फार्म्स ही आपली आहे. हम लोग अभी पहुंच गए हैं चिवला बीच पर. चिवला बीच. दादा पार्किंग कुठे आहे? पार्किंग ओके, यहाँ पर पार्क करते हैं. ये है अपना होम स्टे जहाँ पर हम लोग रुके थे, और अभी निकल रहे हैं. ब्रेकफास्ट करने के लिए जाएंगे क्षितिज के रेस्टोरेंट पे. जीतू के बाइक का चेन टूट गया है और वो रिपेयर करने के लिए हम लोग आए हैं गैरेज में.